सगळं हे करून रूम द्या ना. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या ठिकाणी आरुणिके पालक, त्याचप्रमाणे सतीशराव वेडे, श्रीनिवास कानडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश भाऊ टोनगे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे कर्मचारी कमलाकर जोगदंड या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत. आणि हे सर्व शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकरी मंडळ, ग्रामपंचायत या लोकसहभागातून या ठिकाणी हे उभारणी होत आहे. तर ग्रामस्थांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य सोमनाथ बोरगाव या ठिकाणी जे स्नेहसंमेलन आयोजित केलं आहे त्यासाठी मिळत आहे. ग्रामपंचायत सदस्य सतीश आबासाहेब वेडे आपल्या समवेत आहेत. नमस्कार सतीश भाऊ. नमस्कार. या ठिकाणी स्नेहसंमेलनाचं आयोजन केलेलं दिसत आहे आणि याची तयारी सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. तर याविषयी आपण काय सांगाल? यावर्षी ते आपलं स्नेहसंमेलन जे यावर्षी आयोजित केलं आहे ते इतिहासात पहिल्यांदाच सोमनाथ बोरगावमध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि यामध्ये आपल्या शाळेमधले जे दोन्ही शिक्षक आहेत त्यांचं एक मोलाचं यामध्ये योगदान आहे. आणि संपूर्ण गावातल्या लहान थोर ज्येष्ठ सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं आहे. त्यामुळं हा कार्यक्रम इथून पुढं अजून चांगल्या तऱ्हेने कसा होईल याकडे सगळ्या गावकऱ्यांचे लक्ष राहील. हे जे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे हा खर्च कोणी केलेला आहे सर? हा खर्च सर्व गावकरी मंडळ, या ठिकाणी तरुण युवक यांनी हा सर्व खर्च केलेला आहे. म्हणजे लोकसहभागातून हा खर्च झालेला आहे. पुढील काळामध्ये आपण आणखीन याच्यात काय सुधारणा करू इच्छितात? कार्यक्रम कसा चांगल्यात चांगला होईल याकडे ज्या काही गोष्टी यावेळेस उणीवा राहत्या त्या पूर्ण करून अजून चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न आम्ही गावकरी मंडळ तुमच्या सहकार्याने करू. या ठिकाणी उद्धव तात्या समोशी पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आता काय वाटतं या स्नेहसंमेलन जे आयोजित केलेलं आहे त्याबद्दल? कार्यक्रम तर स्नेहसंमेलन तर केलं आतापर्यंत कवा झालाच नाही. काय आता ही पहिली वेळ आहे. एवढा आनंद वाटायला की मर्यादेच्या पुढे. आणि त्याच्यामधून तुमच्यासारखी 2 रत्न या शाळेला मिळाले त्याच्या तर विषयी बोलायचं काही कामच नाही. काय आनंद वाटायला सर. आपल्या समोर आहेत आसुरबा भाऊरावजी सावंत, शालेय पोषण आहारचे प्रमुख. तर दादा, हा जो का स्नेहसंमेलन आयोजित केलेला आहे याविषयी आपण काय बोलू इच्छितात? नमस्कार सर. आपलं जे स्नेहसंमेलन आहे एक भावी काळाला भरभराटीचं लक्षण आहे. आणि आमच्या शाळेची प्रगती, मुलाची प्रगती भरभराटीत व्हावी ह्या हेतूने हे संमेलन चांगल्या प्रकारे आनंददायी होईल आणि भविष्य काळाला असंच उज्ज्वल भरभराट होईल असं माझं मत आहे.
आपल्या समवेत आहेत अनिता धोणीरामजी जोगदंड अंगणवाडी ताई. ताई, हे जे आयोजन केलेलं आहे याबद्दल आपलं काय मत आहे? नमस्कार सर, मी अंगणवाडी सेविका आहे आणि हे खरंच मला इतका आनंद होतो आहे की मी आज 15 वर्ष नोकरी करते, पण माझ्या पण लेकरांना ती संधी दिलात तुम्ही, त्याबद्दल तर मी खूप आभारी आहे. आणि ही जी पिढी आहे, लेकरं असं अभ्यासापेक्षा खेळातून म्हणा, डान्समधून मला त्यांना सगळं नॉलेज माहिती होते. आणि हा कार्यक्रम खरंच चांगला आहे. त्यांना असं रोज अभ्यास करून कंटाळा येतो आणि असे वेगळे वेगळे कार्यक्रम झाले की त्यांना पण शाळेची आवड निर्माण होते. ते शाळा बुडवत नाहीत, रेग्युलर शाळेत येतात, सरांविषयी चांगला त्यांच्याविषयी मनात विचार निर्माण होतात. आणि जे बाहेर लेकरं जाणार आहे इंग्लिश स्कूलला, ते लेकरं गावात शिकतील. आणि शासनाने एवढा खर्च केलेला आहे जिल्हा परिषद शाळेंवर, त्यामध्ये गोरगरिबांच्या लोकांना, मुलांना फायदा होईल, त्यांचे पैसे वाचतील, ते चांगल्या रीतीने शिकतील. बाहेर घालून त्या लेकरांचा अभ्यासासाठी वेळ वाचेल. बाहेर जे प्रवासात जाते त्यामध्ये घरी बसून ते अभ्यास करते, चांगलं शाळेत येते. आणि त्यांना जर चांगलं पुढं भवितव्य घडलं तर त्यांच्या आईवडिलाची परिस्थिती सुधारेल, कमी खर्चामध्ये त्यांचं चांगलं भवितव्य घडेल. आणि हीच उद्याच्या राष्ट्राची संपत्ती आहे. माझ्यातर्फे ह्या कार्यक्रमासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा कार्यक्रम दरवर्षी सरांनी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या समवेत आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश सीतारामजी टोनगे सर. सर, हे जे आयोजन केलेलं आहे याबद्दल आपण काय बोलू इच्छितात सर? धन्यवाद सर. आजचा हा आपल्या जिल्हा परिषद शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. अगदी सर्वांच्या सहकार्याने सहभागातून हा कार्यक्रम आम्ही सहभागातून खर्च करण्यात आलेला आहे. मला अतिशय आनंद वाटतो की हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेत प्रथमच होत आहे, त्याच्यामुळे खूप आनंद होत आहे. आणि या कार्यक्रमाच्या सहकारामध्ये आमचे दोन्ही सर, मुख्याध्यापक मोरे सर आणि सहशिक्षक चौर सर यांचं खूप मोलाचा वाटा आहे. मला अगदी आनंद होतो आहे की आमचं खरंच भाग्य आहे, कुठंतरी आम्ही काहीतरी पुण्य केलेलं आहे की आम्हाला आमच्या शाळेला अगदी आमच्या मनासारखे सर भेटले. आणि हा आज आमच्या जिल्हा आत्तापर्यंतच्या कालावधीत ज्यावेळेस शाळा स्थापन झाली त्यापासून पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेमध्ये हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यामुळे खूप आनंद वाटत आहे. हा खर्च सर्व गावकऱ्यांच्या लोकसहभागातून आम्ही खर्च जमा करून हा खर्च करत आहोत. या आजच्या यशस्वी नियोजनाबद्दल मी सरांचे व सर्व गावकऱ्यांचे सहर्ष स्वागत करतो.